विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी पद्य वाङ्मय या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत कवितांचा अभ्यास करत होतो. मागच्या काही तासांमध्ये आपण मध्ययुगीन कवितेच्या अंतर्गत काही अभंग, भारुड यांचा अभ्यास केला होता आणि आता आपण संत तुकारामांच्या अभंगांचा अभ्यास मागच्या तासामध्ये आपण केलेला आहे. आपण मागच्या तासामध्ये मोले घातले रडाया नाही असू नाही माया हा अभंग पाहिला होता आणि हा संत तुकारामांनी ज्याच्यामध्ये अध्यात्मच नाही, ज्याच्यामध्ये मनापासून काही करायची इच्छाच नाही, ते कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने अध्यात्म करतात याच्याविषयी मांडणी केली होती. याच्या नंतरचा जो त्यांचा अभंग आहे तो साहित्य क्षेत्रामध्ये व्यंगार्थ जो असतो त्याचं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येतं. व्यंगार्थ म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपल्याला सांगायची आहे, बोलायची आहे, एखाद्याला उद्देशून बोलायची आहे, परंतु ती सरळ बोलायची नाही, तर तिरकस बोलायची. असं एखादं विधान करायचं की त्याला लागलं पाहिजे पण त्याचं नाव कुठंच आलं नाही पाहिजे. तर असंच संत तुकारामांच्या अभंगाचे वैशिष्ट्य आहे की त्यांचे असे बहुतांश अभंग असतात. तर हा जो अभंग आहे तो याच पद्धतीचा आहे, चारच ओळीचा, चारच कडव्याचा हा अभंग आहे. आता हा अभंग कोणासाठी आहे? तर पहिला जो अभंग होता त्याच्यासाठीच आहे. तुम्ही मला सांगायचं, नंतर आपण याची चर्चा करणार आहोत. तर पहिला जो अभंग याच्यातली ओळ आहे ते म्हणतात, गाढव शृंगारिले कोडे, गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नव्हे घोडे. पहा, आता हा काय दृष्टांत आहे. काय म्हणतात? गाढवाला कितीही नट्टापट्टा केला, गाढवाचा कितीही मेकअप केला, गाढवाला कितीही झूल घातली चांगली चांगली, तरीही काही केल्या नव्हे घोडे, ते काही घोडं होऊ शकत नाही, ते गाढवच राहणार. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही त्याला किती, एखादा वाईट माणूस आहे त्याला तुम्ही किती चांगलं प्रयत्न करा त्याला बनवण्याचा, किती चांगला आवाका आणण्याचा प्रयत्न करा, ते काय होईल? तो जो वाईट माणूस आहे तो वाईटच राहणार, तो चांगला होणार नाही. एखादा दारू पिऊन पडणारा माणूस आहे, गटारात लोळणारा माणूस आहे, त्याला कितीही उंचीची दारू दिली तरी तो गटारात लोळणारच. एखादा अभक्त आहे, ज्याला परमेश्वरावर श्रद्धा नाही, ज्याला काहीच करायचं नाही, संत नाहीये, तो सज्जन माणूस नाहीये, त्याला सज्जनपणाचा कितीही आव आणला तरी तो शेवटी काय होणार आहे? त्याचं जे काम आहे तो ते करणार आहे. तो काही घोडा होऊ शकत नाही, तो काही संत होऊ शकत नाही. म्हणजे इथं तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर संत हे तुकाराम होते. तुकाराम हे संत होते. अध्यात्म क्षेत्रातल्या ज्या विकृती आहेत त्याच्यावर त्याची टीका होती. टिळा लावला, अबीर बुक्का लावला, गंध लावलं, मस्त असा टोपी घातली, पटका घातला, कपडे घातले वरचे, म्हणजे तो वारकरी झाला का? आणि वारकऱ्याप्रमाणे 2-4 त्याचं ड्रेसिंग केलं चांगलं मस्त आणि हातात पताका घेऊन निघाले वारीला, तो वारकरी झाला का? नाही. हे काय म्हणतात? गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नव्हे घोडे. गाढवाला किती मेकअप केला तरी तो घोडा होऊ शकत नाही. घोडा घोडा असतो, गाढव गाढव असतं. त्याचे भुंकणे न राहे, स्वभावासी करील काय. म्हणजे वरून जरी तो किती दिसला तरी जेव्हा ते गाढव ओरडायला लागेल तेव्हा काय होईल? ते लक्षात येईल की हे गाढव आहे. त्याचे भुंकणे न राहे, तो गाढव असेल तो गाढवासारखाच भुंकणार, कुत्रा असेल तो कुत्र्यासारखाच भुंकणार. म्हणजे त्याचा आवाज जो आहे मुळात, तो जे काही बोलेल, भुंकण्याचा अर्थ काय? गाढव भुंकता का? नाही, गाढव हे काटत असतं. मग इथं भुंकणे का म्हटलेलं आहे? कारण की तो दृष्टांत संपला पहिला गाढवाचा, लगेच म्हणताय त्याचे भुंकणे न राहे. भुंकणे म्हणजे कुत्रा काय करत असतो? भुंकतो. तशाच पद्धतीने हे जे कुत्रे आहेत, म्हणजे कोणते? जे अध्यात्म क्षेत्रामध्ये जे घुसायचा प्रयत्न करतात, अध्यात्म क्षेत्रामध्ये जे स्वतःला संत बनवण्याचा प्रयत्न करतात, ते भुकले, त्यांचं तोंड उघडलं की काय समजेल? लगेच त्यांचा स्वभाव समजेल की हा संत आहे, लोकांचं चांगलं करतोय का लोकांचं वाईट करतोय.
त्यांचे भुंकणे न राहे स्वभावासी करील काय. म्हणजे भुंकण्याचा अर्थ तो जेव्हा बोलेल, मना एखादा शब्द उच्चारेल, तेव्हा त्याचे जे शब्द आहेत ते त्याच्या मनाचं दाखवतील की याच्या मनामध्ये काय. तुमचे जे शब्द असतात हे तुमचे शब्द अनावधानाने जरी आले तरी ते तुमच्या मनातलं काय चालू आहे, एखाद्या विषयी तुमचा काय विचार आहे, एखाद्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तर त्याच्यावर ते आधारित असतात. आणि म्हणून त्यानं भुंकलं कुत्र्यासारखं, मनातून निघालं एकदा बाहेर की लगेच समोरच्याला समजतं की अरे याच्या मनात काय. माणूस मनातली गोष्ट किती वेळ दाबून ठेवणार आहे. एखाद्या फार प्रयत्नानं वारकरी झाला, ड्रेस घातला, टिळा लावला, सगळं चांगलं चांगलं झालं, खूप प्रयत्न केले, राहिला दिवसभर, पण तो बदमाश माणूस आहे, नसरडा माणूस आहे. लगेच संध्याकाळी काय होईल, जेव्हा बोलायला उठेल हे बाकीचे लोक विठ्ठल विठ्ठल करतील, त्याच्यामध्ये टाळचिपड्या वाजवतील जे वारकरी आहेत, आणि हा हळूच विचारेल अरे इथे दारूचा कुत्ता कुठे आहे, इथे गुटख्याची पुडी कुठे आहे. अरे तो माणूस लय शहाणा दिसायला, त्याला असं म्हणता तरी येतं का, विठ्ठलाचं नाव तरी घेता येतं का, बघ त्याचं टाळचिपड्याच वाजल्या नाहीत है ना, त्याला मृदंगच वाजवता येईल, अरे हा कशाचा महाराज आला. तर हे जे काही लक्षण आहेत त्याचे, हे वारकऱ्याचे लक्षण आहेत का, हे सज्जन माणसाचे लक्षण आहेत का. तर तुकाराम म्हणतात हे सज्जनाचे लक्षण नाहीयेत. तो जेव्हा बोलेल तेव्हा त्याच्या मनातलं ते सगळं जे आहे ते बाहेर येईल, आणि त्या मनातल्या गोष्टीवरून लक्षात ठेवायचं, सावध व्हायचं की तो कुत्रा आहे, तो घोडा आहे का गाढव आहे. आलं लक्षात. म्हणून यानं म्हटलं की स्वभाव कधी लक्षात येतो, जेव्हा त्याच्या मनातला तो बोलेल तेव्हा, जेव्हा त्याच्या मनातले काही शब्द येतील तेव्हा त्याच्या मनात आपल्याविषयी काय चालू आहे हे लक्षात येईल. आणि हे लक्षात आलं की लगेच समजेल की तो गाढव आहे का घोडा आहे. श्वान शिबिके बैसविले, भुंकता न राहे उगले. श्वान शिबिके बैसविले म्हणजे त्याला गुडव्या, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याला कुठेही बसवा तुम्ही, समाधीला बसवा, देवाजवळ बसवा, कुठेही बसवा, भुंकता न राहे उगले, तो भुंकणारच. कुत्रा हा भुंकणारच. कारण काय, त्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव मूळ जात नाही. तुका म्हणे स्वभाव कर्म, काही केल्या न सुटे कर्म. काय म्हणतात, तुका म्हणे स्वभाव कर्म म्हणजे त्या माणसाच्या मूळ प्रवृत्तीमध्येच ते आहे की दुसऱ्याला त्रास द्यायचं. त्याच्या मूळ प्रवृत्तीमध्ये जी गोष्ट आहे ती कितीही मेकअप केला तरी त्याची ती मूळ गोष्ट जाऊ शकत नाही. काही केल्या न सुटे धर्म म्हणजे धारणा, त्याचं जे मूळ धारणा आहे, त्याची जी मूळ प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती जात नाही. एखाद्या कुत्र्याला, गाढवाला तुम्ही किती मेकअप केला तरी तो, कुत्र्याला राजा जरी बनवलं तुम्ही जंगलाचा तरी तो शेवटी भुंकणार, तो वाघासारखी डळकारे मारू शकत नाही. त्याची जी मूळ प्रवृत्ती आहे ती जाणार नाही. आता हा जो अभंग आहे हा लिहिण्याची तुकारामाला काय गरज होती. संत तुकारामांनी ही कविता, हा अभंग काय लिहिला असेल, कुणाला उद्देशून लिहिला असेल. तर साहजिकच आहे, समाजामधल्या ज्या कुप्रवृत्ती आहेत त्या थोड्याशा मेकअप करून, रंगरंगोटी करून स्वतःला मोठं समजण्याचा प्रयत्न करतात, मोठ्या पदावर असलेल्या लोकांचं अनुकरण करतात. परंतु जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांचं बोलणं कसं असतं, कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे असतं. आलं लक्षात. त्यांचा स्वभाव, मूळ स्वभाव जात नाही. आता ही गोष्ट त्यांनी कुणाविषयी बोललेली असेल, तर साहजिकच आहे समाजातले जे मोठमोठे लोक आहेत त्यांच्याविषयी, विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रामधले जे लोक आहेत, देवाचं नाव घेऊन व्यवसाय करणारे जे लोक आहेत, देवाचं नाव घेऊन पोट भरणारे जे लोक आहेत, किंवा देवाचं नाव घेऊन जे प्रतिष्ठेला पोहोचलेले जे लोक आहेत, ते जेव्हा बोलतील तेव्हा ते कशा पद्धतीने बोलतील, तर जेव्हा ते बोलतील तेव्हा ते त्यांची मूळ प्रवृत्ती दाखवतील. आणि त्यांची मूळ प्रवृत्ती दिसली की आपण समजून जायचं की हा काही मोठा माणूस नाहीये, हा गाढवच आहे, हा काही घोडा नाहीये, दूध पळणार नाही, हा गाढवच आहे, याच्या डोक्यावर याच्यावर वजनच ठेवायचं काम आहे. तर अशा पद्धतीनं संत तुकारामांनी आध्यात्मिक क्षेत्रातील, बघा आता कोणाचं नाव घेतलंय का, नाही, फक्त यांनी सांगितलेलं की स्वभाव काही मूळचा जात नाही. त्रास देणारा माणूस असेल त्रासच देईल, वाईट माणूस असेल तो वाईटच करेल. त्याच्या कपड्यावरून जायचं नाही, त्याच्या राहणीमानावरून जायचं नाही, त्याच्या पदावरून जायचं नाही.
कारण की जेव्हा तो बोलेल, त्याचे शब्द जेव्हा बाहेर निघतील तेव्हा लक्षात येईल की त्या समोरच्या माणसाच्या मनामध्ये काय चालू आहे, त्याची पातळी काय आहे, त्याचा दर्जा काय आहे हे तेव्हा आपल्याला समजेल. आणि म्हणून कुत्रा, गाढव हे शब्द संत तुकारामांनी वापरलेले आहेत. या शब्दामधला जो राग आहे त्यांच्या मनातला तो इथं आपल्याला इथं दिसून येतो. तर अशा पद्धतीनं संत तुकारामांचा हा जो दुसरा अभंग होता हा इथं संपलेला आहे. आणि खरं तर याच्यावर खूप विश्लेषण करता येईल, आपण इथं थांबूयात. याच्यावरचा एक प्रश्न लिहून घ्या, अगदी सोपा प्रश्न आहे. मी जे तुम्हाला व्हिडिओज दिलेले आहेत दोन्हीही त्याचा एकत्रित देतो. 2 अभंग किंवा संत तुकारामांच्या 2 अभंगांचा आशय तुमच्या शब्दात लिहा. हा प्रश्न लिहून घ्या तुमच्याकडे. संत तुकारामांच्या 2 अभंगांचा आशय तुमच्या शब्दात लिहा. संत तुकारामांच्या 2 अभंगांचा आशय तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यातलं जे काही तुमच्या लक्षात आलं असेल, जे काही तुमच्या डोक्यात बसलं असेल, जे काही समजलं असेल ते तुम्ही लिहून काढायचं. कशावर? वहीवर. हा प्रश्न घ्यायचा, संत तुकारामांच्या 2 अभंगाचा आशय तुमच्या शब्दात सांगा. तुमच्या शब्दात याच्यामुळे दिलं की तुम्हाला जे काही समजलं असेल या अभंगाविषयीचं ऐकून, जे काही तुम्हाला अर्थ समजला तो जशाला तसा लिहून काढा. अभंग लिहिण्याची गरज नाही. अभंगाच्या जर 1-2 ओळी लक्षात राहिल्या असतील तुमच्या मी वाचताना तर तुम्हाला ते लिहिणं आणखीन चांगलं होईल. तर अशा पद्धतीने आपण आजचा तास इथं थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढची एक कविता घेऊयात. धन्यवाद.